श्री स्वामी समर्थ. सुंदर दिवसाच्या तुमच्या सर्वांना सुंदर अशा शुभेच्छा. तर चला तर पाहूया आज मला बनायचं होतं काय. आज मला बनवायची होती चण्याची उसळ. त्यासाठी मी चणे छान असे कुकरला मीठ घालून शिजवून घेतलेले आणि वाटणाचं साहित्य तर तुम्ही पाहिलंच असाल. छान अशी कढई ठेवली गरम व्हायला आणि त्याच्यामध्ये जिरे घातले फोडणीला. एक कट केलेला बारीक कांदा जिरे छान असे परतून घेतले मस्त. आणि मी वाटण देखील केलं होतं. छान असं वाटण केलं होतं. हिरवी मिरची, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीरचं छान वाटण केलं होतं आणि अगदी थोडंसं खोबरं घातलेलं चवीपुरतं. छान असा आपला कांदा परतत आल्याच्या नंतर मला परतायचं होतं ते वाटणसुद्धा. मग कांदा परतत असतानाच मी थोडंसं मीठ घातलं आणि परत एकदा मी कांद्याला छान असं परतून घेतलं. आणि चला तर म्हटलं घरात आहे ते थोडे थोडे मसाले घालून घेऊया. थोडे थोडे मसाले म्हणजे मला घालायची होती फक्त हळद, कारण हिरव्या वाटणामधले चण्याची भाजी करायची होती मला. पण छान असं मी हिरवं वाटण केलेलं मस्त असं ते वाटणसुद्धा भाजायला ठेवून दिलं आणि छान असं वाटणसुद्धा मी परतून घेतलं व्यवस्थित. असं वाटण अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता चणे आपले शिजलेत का पाहूया. छान असं आपले एका साईडला वाटण भाजत होतं. तर मस्त असं आपलं वाटण भाजत होतं. चणे देखील आपले छान असे शिजून झालेले तयार. मी पाहिलं चणे शिजलेत का, तर चणे छान असे शिजलेले होते. वाटणसुद्धा मस्त असं परतून झालेलं माझं. चला तर आता आपण चणे घालूया आणि छान असं मसाल्यामध्ये परतून घेऊया. वा वा, काय सुंदर लागते ही भाजी. नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. आणि कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षदाच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हटलं चण्याची भाजी शिजेपर्यंत आपल्याला बनवायचे होते नाश्त्यासाठी पोहे. छान अशी माझी चण्याची भाजी सुंदर अशी शिजत होती तरीसुद्धा मी बारीक गॅसवरती उकळायला ठेवली होती. मस्त अशी कोथिंबीर घालून घेतली आणि म्हटलं चला आता नाश्त्याला करायचे आहेत पोहे. सुंदर असे पोहे मी तयार केलेले आणि म्हटलं चला आता पटापट आपण पोहे मुलाला आणि मिस्टरांना देऊया, कारण त्यांना जायचं होतं कामावरती. कसे वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि पोहे कसे झालेत ते सुद्धा कमेंट करून सांगा. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हर्षदाच्या गोष्टी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद. आणि पोहे कुणाला आवडतात ते सुद्धा खायला नक्की या तुम्ही. चला तोपर्यंत बाय बाय.